नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणारी कंबाईन राज्यसेवा आणि डिपार्टमेंट PSI मेनच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान या विषयासंदर्भात 2011 पासून ते 2024च्या सुरुवातीपर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले यांचे आपण सविस्तर विश्लेषण बघतोय। आपण टॉपिक सुरू केलेला आहे सरनामा। या आधीच्या लेक्चर मध्ये आपण 20 प्रश्नापर्यंत आलेलो होतो। आता आपण पुढे जातोय। प्रश्न क्रमांक 21 PSI मुख्य 2014 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। ज्याही व्यक्तीने PYQ चे लेक्चर बघितले, जेवढे मुद्दे सांगितले तेवढे हायलाइट केले, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाणारा प्रश्न 100% बरोबर येणार। चल, गटाबाहेरचा शब्द ओळखा। बघा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि सामाजिक परानो हा गटाबाहेरचा शब्द आहे। बाकी शब्द संविधानामध्ये देण्यात आलेली स्वातंत्र्य, संविधानामध्ये किंवा सरनाम्यामध्ये देण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा क्रम आहे। विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना हा वेगळा शब्द ऍड केलेला, हा चुकीचा आहे शब्द किंवा गटाबाहेरचा शब्द आहे, म्हणून आपलं उत्तर जातं पर्याय क्रमांक 4। ओके, गुड। नेक्स्ट क्वेश्चन, एसओ मुख्य 2014 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी। एकता आणि एकात्मता यामधला फरक 100% लक्षात राहिलाच पाहिजे। जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये सरनाम्या संदर्भात विचारलेले प्रश्न बरोबर आणायचे तर 2 नंबर उत्तर देत आहे। 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश पत्रिकेमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश शब्द जोडण्यात आले। पोरांनो, भारतीय संविधानामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडामध्ये। 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली। या 42व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यामध्ये 3 शब्दांचा समावेश करण्यात आला। 1 समाजवादी, 2 धर्मनिरपेक्ष आणि 3 एकात्मता। एकता नाही रे पोरांनो, एकात्मता। मग आता शोधा पर्याय। समाजवादी घेतला, धर्मनिरपेक्ष घेतला, प्रजासत्ताक आधीच होता, राष्ट्रीय एकता आधीच होता, अ आणि ब। उत्तर काय जाईल? पर्याय क्रमांक 2 अ आणि ब। 3 शब्द पक्के लक्षात ठेवायचे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता। नेक्स्ट, एसओ मुख्य 2015 चला लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे।
ओके ओके ओके. बघा, डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. ओके, जास्त ताण घ्यायचा नाही. परंतु 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हे दोन शब्द सरनाम्यामध्ये ऍड करण्यात आले. म्हणून 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारताचे वर्णन सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असे करण्यात आले. कितव्या घटना दुरुस्तीनुसार? 42व्या घटना दुरुस्तीनुसार. मात्र 42वी घटना दुरुस्ती तुमची 1976 मध्ये झालेली असेल, मात्र तिची अंमलबजावणी 76 ला झालेली नाही. 42व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाली पोरांनो 3 जानेवारी 1977. मग शोधा हा पर्याय. 3 जानेवारी 1977 हा पर्याय क्रमांक 2. या दिवसापासून भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला. पोरांनो, जर तुम्हाला प्रश्न असा विचारला 42व्या घटना दुरुस्ती पूर्वीचे किंवा 26 जानेवारी 1950 रोजीचे भारताचे वर्णन काय, तर उत्तर काय द्याल तुम्ही सांगा. 42व्या घटना दुरुस्ती पूर्वीचे किंवा 26 जानेवारी 1950 चे भारताचे वर्णन काय, असा प्रश्न विचारला तर उत्तर काय देणार तुम्ही? तर उत्तर द्यायचं पोरांनो इकडे बघा, सार्वभौम, लोकशाही गणराज्य. हे पक्क डोक्यात ठेवायचं. नेक्स्ट, STI मुख्य 2015 ला विचारलेला प्रश्न. प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यस, घोषित म्हणजेच लागू. चला उत्तर द्या. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ, सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे. दादानो, हे विधान बरोबर आहे. आपला जो संविधानाचा सरनामा आहे ना, यामधनं घटनाकारांची उद्दिष्टे, घटनेची उद्दिष्टे दिसते आपल्याला. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आपल्या घटनेची उद्दिष्टे आहेत. बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. दादानो, हे विधान चुकीचे आहे. बेरुबारी खटल्यामध्ये 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनाम्याचं महत्व अधोरेखित केलं, पण हे सांगितलं की सरनामा संविधानाचा भाग नाही. हे विधान चूक आहे. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. दादानो, हे विधान चूक आहे. केशवानंद भारती खटला 1973 आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यामध्ये घेतलेला निर्णय बदललेला होता.
बेरुबारी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की सरनामा संविधानाचा भाग नाही. मात्र केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात दिलेला निकाल बदलला आणि सांगितलं की सरनामा हा संविधानाचा भाग आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम, अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. परंतु सार्वभौम हा शब्द सुरुवातीपासूनच होता, याचा समावेश केलेला नव्हता. सार्वभौम याचा समावेश नाही. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे हेही विधान चूक आहे. इथं फक्त अ बरोबर आहे. आता तुम्हाला बरोबर पर्याय शोधायचा आहे तर पर्याय क्रमांक 1. ओके, अ. आणि पुन्हा सांगतो दादांनो, 3 खटले शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, याच्या संदर्भातला प्रश्न चुकणार नाही. बेरुबारी खटला सरनामा संविधानाचा भाग नाही. केशवानंद भारती खटला सरनामा संविधानाचा भाग आहे. LIC इंडिया खटला सरनामा संविधानाचा भाग आहे. नेक्स्ट, PSI मुख्य 2016 ला विचारलेला प्रश्न. कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे विधान तुम्हाला ओळखायचे. बोला पटपट. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, चुकीचे विधान ओळखायचे. बघा, विधान 1, सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. हे विधान बरोबर आहे. बघा, सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही. सरनाम्यामध्ये सांगण्यात आलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही न्यायालयात दाद मागू शकत नाहीत. 2, राज्यघटनेच प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. बरोबर, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हेही विधान बरोबर आहे. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचा स्रोत कोणाकडून प्राप्त केला हे स्पष्ट होते. हो, भारतीय जनतेकडनं प्राप्त केला. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांतीकडून घेतली आहेत. बघा, गुलीगत धोका होतो परंतु आपल्यासोबत. हे विधान चुकीचं आहे. रशियाकडनं काय घेतलं आणि फ्रान्सकडनं काय घेतलं याचं वर्गीकरण आपल्याला माहित पाहिजे. रशियाकडनं काय घेतलं आपण? सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाचा न्याय रशियाकडनं घेतलाय. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श आपण फ्रान्सकडनं घेतलेले आहेत. रिपीट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय आपण कुणाकडनं घेतला? रशियाकडनं घेतला. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श आपण फ्रान्सकडनं घेतले. त्यामुळे हे विधान चुकीचे. उत्तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, ESO मुख्य 2016 ला विचारलेला प्रश्न. पुन्हा सांगतो, जेवढे मुद्दे सांगेल तेवढे हायलाइट करून जा. चला स्पीड ठेवा. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅश यांचे स्वातंत्र्य दिले आहे. आता बघा, इथं शब्द पाहिजे उपासना. उपासना तुम्हाला जो माहिती तो विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. पण सर इथं उपासना दिसतच नाही.
दादानो उपासना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पूजा. आलं का लक्षात? नाही तर ऐन टायमाला धोका होईल बरं का. बरेच समानार्थी शब्द तुम्हाला पॉलिटीमध्ये माहित असणं गरजेचं आहे. व्यपगत म्हणजे काय, निष्कासित म्हणजे काय, रद्द म्हणजे काय, एकच अर्थ त्या शब्दाचे, पण फक्त अर्थ माहित नसल्यामुळं मुलांचे प्रश्न चुकलेले आहेत. नेक्स्ट एसो मुख्य 2017 विचारलेला प्रश्न आहे परण. स्पीड ठेवा. सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. बर बघूया. सरनामा हा राज्य घटनेचा अविभाज्य अंग आहे. दादानो हे विधान बरोबर आहे. सरनामा हा संविधानाचा भाग आहे, स्पष्ट आहे. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. चूक आहे. मी तुम्हाला सांगितलं सरनामा हा न्यायप्रविष्ट नाहीये. सरनाम्यातील तरतुदींची अंमलबजावणी राज्य संस्थेने केली नाही तरी आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही. त्यामुळे पक्क लक्ष ठेवायचं, सरनामा न्यायप्रविष्ट नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करू शकतो. हे विधान चूक आहे. हे विधान चूक आहे. बरोबर विधान ओळखायचंय. इथं फक्त अबरोबर आहे. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही किंवा तो कायदेमंडळाला अडवतही नाही. पक्क वाक्य डोक्यात पाठ करून ठेवायचं. सरनामा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही किंवा तो कायदेमंडळाला कायदे करण्यापासून अडवत पण नाही. उत्तर एक नंबर. नेक्स्ट PSI मुख्य 2017. चला उत्तर द्या, पटपट उत्तर द्या रे पोरांनो. इंग्लंड, भारत, मी तुलना सांगणार आहे आता तुम्हाला इथे या प्रश्नामध्ये. चला स्पीड ठेवा रे पोरांनो. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये धोका देऊ शकतात. अशा प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आली म्हणजे तुम्हाला अवरेज मुलापेक्षा जास्त मार्क पडणार आणि परीक्षेमध्ये रिझल्ट आणण्यासाठी अवरेज मुलापेक्षा जास्त मार्क पडणं गरजेचं असतं. काय देता उत्तर? 3 नंबर 4 नंबर 3 नंबर 4 नंबर. बघा गणराज्य याचा अर्थ आहे. बघा पोरांनो, इंग्लंड मध्ये लोकशाही आहे, भारतामध्ये सुद्धा लोकशाही आहे. हे लक्षात ठेवा. इंग्लंड मध्ये संसदीय शासन पद्धती आहे, भारतामध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे. बघा इंग्लंड मध्ये पंतप्रधान आहे व त्यांचं मंत्रिमंडळ आहे जे लोकांकडून प्रत्यक्ष निवडल्या जात नसतं. भारतामध्ये पण पंतप्रधान आहेत आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे, तिथेही पंतप्रधान प्रत्यक्ष जनतेकडून निवडल्या जात नाही. बघा पण इथं लक्षात घ्या, इंग्लंड
गणराज्य नाही, भारत गणराज्य आहे. आता बघा उत्तर काढा. आता इंग्लंड गणराज्य नाही, या सगळ्या गोष्टी इंग्लंडमध्ये आहेत. इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती आहे, इंग्लंडमध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळ आपल्याप्रमाणेच निवडले जातात. पण इंग्लंड गणराज्य नाही, भारत गणराज्य आहे. आता 100% कळायला पाहिजे. बघा, गणराज्य येथे लोकशाही आहे, चूक आहे. राष्ट्रप्रमुख लोकांनी अप्रत्यक्ष निवडून दिला असतो, बरोबर आहे. बघा वाक्य समजून घ्या. गणराज्यामध्ये राष्ट्रप्रमुख प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निवडणूक तत्वावर निवडल्या जातो. इंग्लंड का गणराज्य नाहीये? तर इंग्लंडमध्ये घटनात्मक राजेशाही आहे. इंग्लंडची सत्ता इंग्लंडच्या राणी किंवा राजाच्या नावाने चालते आणि इंग्लंडचे राजा किंवा राणी हे निवडणूक तत्वावर निवडले जात नाही, ते वंश परंपरेनुसार पदावर येतात. हे विधान बरोबर. ते संसदीय शासन पद्धती असते, हेही विधान चूक आहे आणि हेही विधान चूक आहे. फक्त ब, पर्याय क्रमांक 3. चला बोला. आता समजलं का रे परम सगळ्यांना? हा फरक पक्का डोक्यात ठेवायचा, उत्तर कधीही चुकणार नाही. यस. नेक्स्ट, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यस, इंग्लंडमध्ये वंश परंपरेनं, भारतामध्ये निवडणूक तत्वावर, बरोबर. इंग्लंड गणराज्य नाही, भारत गणराज्य आहे. चला पटपट चला. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटले? मी तुम्हाला आधी सांगितलं, पंडित ठाकूरदास भार्गव, जे पंजाब प्रांतामधनं आपल्या घटना समितीवर निवडून आलेले होते. हे घटना समितीचे सदस्य होते पंडित ठाकूरदास भार्गव. आणि या पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आपल्या संविधानाच्या सरनाम्यास घटनेचा आत्मा म्हटलेलं आहे. मग मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा कशाला म्हटले आहे? द्या पटपट उत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा कशाला म्हटले आहे? स्पीड ठेवा. ओके, डन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 32 कलमास घटनेचा काय म्हटलंय? आत्मा म्हटलंय. कलम 32 बरोबर आहे. चला, एसो मुख्य 2019 ला विचारलेला प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळे. चला याचं उत्तर द्या सगळे. ओके चलो. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? एसो मुख्य 2019 ला विचारलेला प्रश्न आहे बघा. विधान 1 म्हणजे चुकीचं विधान ओळखायचे आपल्याला. ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावावर आधारित आहे. दादानो हे विधान बरोबर आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला, जो 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने संमत केला. त्या उद्दिष्टाच्या ठरावावर आधारितच आपल्या संविधानाचा सरनामा आहे. परंतु 2 नंबर, 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात
प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. बघा, 3 खटले मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले. पहिला बेरुबारी, दुसरा केशवानंद आणि तिसरा LIC इंडिया. पहिल्या खटल्यात सांगितलं नाही, दुसऱ्या दोन्ही खटल्यात सांगितलं आहे. बस 1995च्या LIC इंडिया खटल्यामध्ये सरनामा संविधानाचा भाग आहे सांगितलं गेलं. हे विधान बरोबर आहे. 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये, पहिलं तर इथं चूक आहे, 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976चा आहे. प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष एकता नाही रे. काल कुणीतरी एक्स्ट्रा डोकं लावत होतं. एकता नाहीये, एकता नाहीये, एकात्मता आहे फक्त, एकात्मता. हे विधान चूक आहे. या 3 नवीन शब्दांचा समावेश सरनाम्यात करण्यात आला आहे. हे विधान चूक आहे. परंतु प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्याच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. हेही विधान बरोबर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चुकीचं विधान ओळखायचं होतं. चुकीचं विधान. नेक्स्ट, PSI मुख्य 2019 ला विचारलेला प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. गुड. चलो नेक्स्ट. किती उत्तर येईल? 1 नंबर. अरे बा, गुड. बघा, 31 नंबरचा प्रश्न आहे. 1976च्या 42वी घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विधान ओळखायचे. 42व्या घटना दुरुस्तीनं सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आले. इथं चुकीचे, जास्त वाचायची गरजच नाही. 42व्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यामध्ये एकूण 3 शब्द टाकण्यात आले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ओके. बाकी तर 42व्या घटना दुरुस्ती संदर्भात विधान आहेत. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. बरोबर आहे. 74 कलमामध्ये सुधारणा झाली. पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले आणि लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल 6 वर्षाचा करण्यात आला होता. पुन्हा तो 44व्या घटना दुरुस्तीनुसार 5 वर्षाचा करण्यात आला. आजही 5च वर्ष. 1 नंबर उत्तर आहे. नेक्स्ट, एसो मुख्य 2022 ला विचारलेला प्रश्न आणि सेम प्रश्न डिपार्टमेंट PSI मुख्य 2022 ला पण आलेला होता. एसो मुख्य 2022 ला पण आणि डिपार्टमेंट PSI मुख्य 2022 ला पण आलेला हा प्रश्न. उत्तर द्या. 4 नंबर बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? 4 नंबर. डोकंच लावायचं नाही, सांगितलं सगळ्यांना. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, स्वातंत्र्य. एवढे क्रम लक्षात ठेवा, प्रश्न चुकणार नाही. नेक्स्ट, एसो मेन्स 2022 ला विचारलेला प्रश्न. ऍक्च्युअली हा घटना निर्मिती या टॉपिक मधला प्रश्न आहे, पण चला इथे याचं स्पष्टीकरण देऊ टाकूया आपण.
पुढं खूप काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे समजणं गरजेचं आहे तुम्हाला, त्यामुळे कंटिन्यू राहा. ओके, चलो. चार नंबर देता बघूया. जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टाचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता? बर, कोणता भाग नव्हता? बघा, कोणता भाग नव्हता विचारले. भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल, पण हा भाग होता. कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही, पण इथं चुकीचं आहे, बाकी डोकंच वापरायची गरज नाही. पंडित नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी जो उद्दिष्टाचा ठराव मांडला होता, 22 जानेवारी 1947 रोजी जो उद्दिष्टाचा ठराव संमत केला होता, त्यामध्ये आदिवासी क्षेत्रे, अल्पसंख्याक आणि मागास यांना संरक्षण असेल अशी तत्व त्या मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये होती. इथं नाही सांगितलंय अल्पसंख्याक, आदिवासी आणि मागासल्यासाठी संरक्षण असेल असं स्पष्ट सांगितलं होतं. उत्तर पर्याय क्रमांक 2. बाकी हे दोन्ही विधान होती. ओके, डन. कसा धोका झाला बरं? कसा धोका झाला? आणि हा प्रश्न विचारला होता तेव्हा पण भरपूर मुलं चुकली होती. धोका काय सांगून होतो का काय? चला, एसो मेन्स 2022 ला विचारलेला प्रश्न, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे? ज्यांनी माझं लेक्चर केलेलं आहे सरनाम्या संदर्भातलं त्यांना या प्रश्नाचं उत्तर 100% देताच आलं पाहिजे. चला, कोणते विधान बरोबर आहेत ते विचारले तुम्हाला. गुड, धन्यवाद. धर्मनिरपेक्ष राज्य राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल. विधान चूक आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत असं म्हटलं जातं, भारत धार्मिकही नाही आणि अधर्मीही नाही. वाक्य लक्ष ठेवा पक्क. भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत असे म्हटले जाते की भारत राज्य धार्मिकही नाही आणि अधर्मीही नाही. म्हणजे आपले संविधान धर्माचा धिक्कार करत नाही. मग आपल्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय होतो? तर आपले संविधान सर्व धर्मांना समान दर्जा बहाल करतं, अशी धर्मनिरपेक्षता आहे. राज्य हे धर्मानुकूल आहे. चूक आहे. आपले राज्य धर्मनिरपेक्ष आहे, कुठल्याच धर्माला राजाश्रय देत नाही. राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल. विधान बरोबर आहे. आपल्या देशाचा कुठलाही राज्य धर्म नाही. पाकिस्तानमध्ये जा मुस्लिम, बांगलादेशमध्ये जा मुस्लिम, अफगाणिस्तानमध्ये जा मुस्लिम, भारतात या भारत धर्मनिरपेक्ष आहे. आपल्या देशाचा कुठलाच अधिकृत राज्य धर्म नाही. राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माला निष्ठा नसेल. बरोबर आहे. सर्व धर्म समान. राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल. आपण धर्माच्या विरोधी कुठे आहेत? आपली धर्मनिरपेक्षता धर्माचा विरोध नाही करत, धर्माचा धिक्कार नाही करत, सर्व धर्मांना समान अधिकार देते. कडई. कडई पर्याय क्रमांक 4. कडई. नेक्स्ट, पुन्हा धर्मनिरपेक्षते संदर्भात प्रश्न. एसटीआय मेन्स 2022. डोकं शांत ठेवून विचार करा. हिंदू विवाह कायदा केलेला आहे.
धर्मानुसार हिंदू विवाह कायदा केलेला आहे बरं का. आता डोकं वापरा आणि मग उत्तर द्या. गडबड करू नका. धर्मानुसार कायदा केलाय ना, हिंदू विवाह कायदा. राज्य संस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई नाही, चूक आहे. धर्मानुसार राज्य कायदा करू शकतं, काही अडचण नाही. राज्याला धर्म आहे, चूक आहे. राज्याला कुठलाच धर्म नाही. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. आपण धर्माच्या विरुद्ध नाही आहोत. जरी धर्मनिरपेक्ष शब्द असला तरी आपण धर्माचा धिक्कार नाही करत. सर्व धर्मांना समान अधिकार देतो. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही, हे विधान बरोबर आहे. उत्तर फक्त ड, पर्याय क्रमांक 4, फक्त ड. आणि मी जी तत्व सांगितलं ना आता या दोन प्रश्नामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात, ती पक्की डोक्यात ठेवा आणि परीक्षेला जा. असा प्रश्न विचारला की गोंधळ होणारच आहे तुमचा. राज्यसेवा मुख्य 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. गुड, यस यस. चला स्पीड ठेवा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढे येणारा प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. आणि उद्या आयोगाला कुठल्याही परीक्षेत प्रश्न विचारायचा झाला तर इथलाच कुठला ना कुठला मुद्दा त्या पेपरमध्ये असेल, एवढं लक्षात ठेवा की एवढे PYQ झालेले आहेत. आपल्याला 2000 प्रश्न टार्गेट आहे, 2000 प्रश्न. जर 2000 प्रश्नाचे PYQ जर आपण बघितले तर जवळपास पॉलिटीचे तुमचे 3000 पॉइंट कंप्लीट होतील माझ्याकडून. आणि 3000 पॉइंट म्हणजे सहजासहजी आयोग त्याच्या पुढे जाणार नाही. फक्त जे 3000 पॉइंट तुम्ही माझ्याकडनं शिकणार ते रेफरन्स बुक मध्ये वाचणं तुम्हाला गरजेचं असेल, मग तुमचे प्रश्न 100% बरोबर येतील. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही घटनेचा आत्मा आहे. फक्त ब, फक्त ब, फक्त ब. राज्यसेवा मुख्य 2012 ला विचारलेला प्रश्न, उत्तर द्या. यस. 3 नंबर, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? 1976. कितवी घटना दुरुस्ती पोरांनो? 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 ला. आणि आतापर्यंत सरनाम्यामध्ये फक्त एकच घटना दुरुस्ती झाली 42, आणि 3 शब्दांचा समावेश करण्यात आला: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. राज्यसेवा मुख्य 2013 ला विचारलेला प्रश्न. चला पटपट पटपट उत्तर द्या. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? चला कुठला खटला आहे रे? मी तुम्हाला 3 खटले पाठ करायला सांगितले. 3, जास्त डोकं लावायचं नाही. 3. 1 बेरुबारी खटला, केशवानंद भारती खटला, LIC इंडिया खटला. बेरुबारी खटल्यामध्ये सांगितलं सरनामा संविधानाचा भाग नाही. बाकी LIC इंडिया आणि केशवानंद भारतीमध्ये हो सांगितलं होतं. आणि बोम्मोई खटल्यामध्ये सांगितलं होतं
की धर्मनिरपेक्षता, बुंबई खटला पण लक्षात ठेवा बरं का, बुंबई खटला, धर्मनिरपेक्षता ही संविधानाची मूळ संरचना आहे, हे बुंबई खटल्यामध्ये सांगितलेलं. उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, राज्यसेवा मुख्य 2013 ला विचारला प्रश्न आहे, उत्तर द्या. स्पीड ठेवा, स्पीड. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालील पैकी कोणता अर्थ ध्वनित होतो? गुड. ध्वनित कोणता अर्थ निघतो बघा. अ, बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःच्या निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. बरोबर आहे. संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत पोरांनो. देश सार्वभौम आहेत, घटक राज्य मात्र सार्वभौम नाहीयेत. डोकं पक्क लक्ष ठेवा, डोक्यात लक्षात घ्या. देश सार्वभौम आहे, राज्य सार्वभौम नाहीत. सार्वभौम शब्दाचा अर्थ असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणाचेच नियंत्रण नसणे. आपल्या घटक राज्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. वाक्य समजून घ्या, आपल्या घटक राज्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. त्यामुळं घटक राज्य सार्वभौम नाहीयेत. हे विधान चूक आहे. भारतीय संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. हो, आपण सार्वभौम आहेत. कुठल्याही देशाचा प्रदेश आपण घेऊ शकतो, आपला प्रदेश त्याला आपण बहाल करू शकतो. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेश फेरफार करण्याचे अधिकार आहेत. बरोबर, हेही विधान बरोबर आहे. उत्तर काय जाईल? अकड. अकड, अकड पर्याय क्रमांक 3 आहे परण. अकड. ब चुकीचं रे, 4 नंबर नाही. घटक राज्य सार्वभौम नाहीयेत, डोक्यात ठेवा. घटक राज्य सार्वभौम नाहीयेत, फक्त संघ देश सार्वभौम आहे. घटक राज्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. ओके, चला. राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला प्रश्न. मी काय म्हटलं होतं, असे काही मुद्दे येतील तुमचे, सगळ्या संकल्पना क्लिअर होतील पुढे पुढे. कंबाईनला, ज्यांना कंबाईन राज्यसेवेसाठी पॉलिटीची बॅच घ्यायची त्यांनी आपल्या ऍप मधली 5 नंबरची बॅच घ्यायची, आणि ज्यांना डिपार्टमेंट साठी घ्यायची त्यांना 25 नंबर किंवा 11 नंबर घ्यायची. खाली लिंक दिलेली मी ऍपची. बोला. 1 नंबर बोलताय? 1 नंबर बरोबर आहे. बरोबर. कोणतं विधान बरोबर आहे? सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. दादानो, हे विधान बरोबर आहे. मी हे विधान तुम्हाला पाठ करायला सांगितले, खूप वेळेस आयोगाने विचारले आणि पुढेही विचारले जाईल. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही किंवा कायदेमंडळाला अडवतही नाही. हे पक्क डोक्यात ठेवायचं, तडजोड नाही. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. चूक आहे. बेरुबारी खटल्यात सांगितलं होतं सरनामा संविधानाचा भाग नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. चूक आहे. केशवानंद भारती खटल्यात सांगितलं होतं सरनामा संविधानाचा भाग आहे. भारतीय जीवन विमा निगम खटल्यात 1995 मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा राज्यघटनेचा भाग नाही असे इथं पण आहे सांगितलं होतं. हे पण चूक आहे. ब, क, ड सगळे चूक आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. ओके.
आणि परण या टॉपिकचा शेवटचा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019 ला उद्या आपल्याला संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या टॉपिकचे PYQ सुरू करायचे। उद्या सकाळी मी तुम्हाला PYQ टाकून देईल, त्याची प्रिंट काढून ठेवा म्हणजे आपल्याला तुम्हाला नोट करायला सोपं जातं। भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आले आम्ही लोक हे शब्द राज्यघटनेतून घेतले, अमेरिकेकडनं घेतले, अमेरिकेकडनं। ओके परण इथं टॉपिक संपलेला आहे सरनामा। जवळपास 40 PYQ आपण सरनाम्या संदर्भात घेतलेले आहेत। प्रत्येक मुद्द्याला आपण हात घातलेला आहे। काय प्रश्न उद्या विचारले जातील या संकल्पनेवर पण आपण विचार केलेला आहे। उद्या नवीन टॉपिक आपण सुरुवात करतोय, संघराज्य व त्याची राज्यक्षेत्र। ओके आज संध्याकाळी किंवा उद्या त्याची PDF टाकून देईल, त्याची प्रिंट काढून ठेवा म्हणजे उद्या तुम्हाला लेक्चर करणं सोपं जाईल परण। ओके थांबते परण, जय हिंद। कंबाईनची माझ्या मते 600 रुपये फीस आहे बॅचची आणि डिपार्टमेंटची 799 रुपये आहे।